नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द लर्निंग माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मी तुम्हाला इथे काही सब्जेक्ट कोड दिलेले आहेत. या सर्व सब्जेक्ट कोडसाठी तुम्हाला एकच क्वेश्चन पेपर पॅटर्न असणार आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चेक करून घेऊ शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत की क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असतो. तर क्वेश्चन पेपर ही 2 भागांमध्ये विभागली गेलेली असते. प्रथम म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न असतात आणि दुसरं म्हणजे शॉर्ट नोट टाईपमध्ये क्वेश्चन्स असतात. तर मग आता आपण बघूया की क्वेश्चन पेपरचा आराखडा कसा असणार आहे. पहिले 3 प्रश्न हे तुम्हाला लाँग फॉर्ममध्ये असतात, दीर्घोत्तरी प्रश्न असतात. प्रत्येक मुख्य प्रश्नाला तुम्हाला एक पर्यायी प्रश्न असतो आणि तो 10 गुणांसाठी असतो. म्हणजे किती क्वेश्चन झाले? 3 प्रश्न झाले आणि त्या 3 प्रश्नांना एक ऑर असतो. म्हणजे असे 6 क्वेश्चन असतात. या 6 क्वेश्चनपैकी तुम्हाला 3 क्वेश्चन सोडवायचे असतात आणि या प्रत्येक याच्यासाठी 10 गुण असतात. असे 30 गुण आणि हे 10 गुणांसाठी तुम्हाला 200 ते 250 शब्दांमध्ये उत्तरं लिहावं लागतात प्रत्येक क्वेश्चनसाठी. आणि त्यानंतर आहे की 4थ्या नंबरचा क्वेश्चन आणि 5व्या नंबरचा क्वेश्चन हे शॉर्ट फॉर्ममध्ये क्वेश्चन्स असतात. तर मग हे क्वेश्चन तुम्हाला कसे सॉल्व करायचे असतात. प्रश्न 4था याला 1 ते 6 असे प्रश्न असतात आणि तुम्हाला त्याच्यात 1 ते 5 असे उत्तरं सोडवावे लागतात. त्यासाठी तुम्हाला 25 गुण असतात आणि प्रत्येक प्रश्न हा 5 गुणांसाठी असतो. तुम्हाला ते 100 ते 125 शब्दांमध्ये उत्तरं लिहायची असतात त्याचे. आणि जो 5व्या नंबरचा प्रश्न असतो तो तुम्हाला 3 गुणांसाठी 50 ते 60 शब्दांमध्ये लिहायचा असतो. त्याच या पद्धतीने तुम्हाला 1 ते 5 प्रश्न असतात. पहिले 3 क्वेश्चन तुम्हाला 10-10 मार्कांसाठी असतात. 4था प्रश्न हा तुम्हाला 25 गुणांसाठी असतो आणि 5वा प्रश्न हा तुम्हाला 5 गुणांसाठी असतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.